हाय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा आपला ब्लॉग असणार आहे वसई राईडचा, जो मी आणि आकाश करतोय आपल्या रेड एंजल सोबत। तर बघू शकता। चला तर आता आपण वसईमध्ये पोहोचलेलोच आहोत। सो हाय मित्रांनो, आम्ही आता आलोय वसई पोर्टला। आकाश पुढे गेलाय, खूप छान आहे इकडे बघा, बोटी वगैरे। हा बघा माझ्या मागे किल्ला आहे। मित्रांनो, हा किल्ला आपल्या महाराष्ट्रामधील पालघर जिल्ह्यातील आहे, जो वसई जवळ आहे, जो अगदी समुद्रालगतच बांधलेला आहे। खूप छान असा किल्ला आहे, जो भुईकोट किल्ला म्हणून मानला जातो। जो भुईकोट म्हणजे जो जमिनीवरती बनवला जातो त्याला भुईकोट म्हटलं जातं। तसा हा किल्ला आहे, जो 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षण स्मारक म्हणून याला घोषित केलं होतं। या किल्ल्यातील थोडा आपल्याला इतिहास माहित आहे, तो मी तुम्हाला थोडं सांगेन, जेवढं मला माहित आहे तेवढं। सो फायनली आम्ही मित्रांनो आतमध्ये आलोय। आतमध्ये घर वगैरे आहेत, हे मंदिर आहे मागे, या साईडला घर आहेत। हा बघू शकता किल्ला पूर्ण आता एक्सप्लोर करतोय, बघूया। हा पूर्ण रस्ता आहे, पूर्ण झाडांनी वेढा घातलाय। हा बघू शकता, इथून जाण्याचा रस्ता आम्ही जातोय। इथे बघू शकता पूर्ण दाट झाडी आहे, इथे पूर्ण झाड आहे। रस्ता आहे इथून पण आपण नाही जायचं, आपल्याला हा रस्ता आपण चॉईस करतोय। मित्रांनो, किल्ल्याला बघून तर असं वाटतंय की ह्या किल्ल्याकडे खूप वर्ष दुर्लक्ष केलेलं आहे, कारण की किल्ल्यामध्ये असणारी झाडं, तुटलेला पूर्ण किल्ला बघू शकतो आपण। त्या कारणाने असं वाटतं आपल्याला की इकडे खूप दुर्लक्ष केलं जातं ह्या किल्ल्याकडे। खूप छान असे व्ह्यू आहेत तिकडचे। सो मित्रांनो, बघू शकता हा मागचा व्ह्यू माझा। एक मिनिट तुम्हाला दाखवतो पूर्ण व्ह्यू आता मी। मित्रांनो, मी वरती चढलोय आता, बघू शकता आकाश मी आलोय। हे बघा, इथे पर्यटक सुद्धा येतात बघण्यासाठी। मित्रांनो, खाली बघू शकता, आता तुम्हाला दाखवतो मी। खाली बघा, याची हाईट कमीत कमी 30 फूट तरी असेलच, किंवा 30 फूट पेक्षा जास्तच असेल। मित्रांनो, समुद्रालगतच किल्ला आहे, तर तुम्हाला कळलंच असेल की ह्या किल्ल्याचा वापर हा पूर्वी खूप माल वाहतूक जी करत असतील समुद्रामार्गे, ते येणारं सामान ह्या किल्ल्यावरती उतरवण्यासाठी खूप ह्या किल्ल्याचा वापर केला जाता असावा, कारण की समुद्र शेजारीच आहे आणि पहिला समुद्रमार्गे खूप माल वाहतूक केली जात होती, त्याच कारणाने हा किल्ला बांधला असावा। थोडे आम्ही आता फोटोशूट करतो, तुम्हाला दाखवेन थोडे व्हिडिओमध्ये फोटोज पण आमचे। मित्रांनो, या किल्ल्याचा हा एक बुरुजच आहे, बघू शकताय। ह्या बुरुजावरून पूर्ण समुद्राचा व्ह्यू दिसतोय। पहिला इथून समुद्रामार्गे जे येणारे जहाज असतील त्यांच्यावरती इथूनच लक्ष ठेवलं जात असेल। बघू शकता, पूर्ण क्लिअर दिसते, पाहू शकता या साईडने देखील। जंगल झालंय, त्या टायमाला आय थिंक जंगल नसेल, पूर्ण समुद्र असेल तेव्हा। बघू शकता
हा पूर्ण व्ह्यू आहे इकडचा. किल्ल्यावरती अनेक झाड आले ते. हा इथून रस्ता बघू शकता. ह्या साईडला पडण्याचे चान्सेस आहेत आणि इथून एकच माणूस जाऊ शकतो. बघू शकताय तुम्ही. ओ माय, माझी टोपी पडली. ओ बघू शकता तुम्ही किती सावकाश जावं लागतंय. इथून फक्त आणि फक्त एकच माणूस जाऊ शकतो. हे पूर्ण खाली जंगल आहे. हे बघा. हा काय काय चल चल जाऊ. बघू शकताय जाण्याला रस्ता नाही आम्हाला, आम्ही जातोय. आहे आहे हे बघा. इथून जर गेलो तर डायरेक्ट खालीच. बघू शकता तुम्ही. हा बघू शकता समोर पूर्ण किल्ला. हा बघा सिक्युरिटी जो आम्हाला खालीच बोलवते. हा बघा फायनली आलो. खूप बारीक रोड आहे हा पूर्ण किल्ला. संरक्षणासाठी आहेत, पर्यटक येतात इकडे. हे बघू शकता तुम्ही. इकडे फिरायला अलाव नाहीये तरी सुद्धा. बघू शकता इथून सुद्धा रोड आहे. हा बघा हा पूर्ण किल्ला आहे. आपण जातोय खाली आता. बघू शकता रोड त्यावेळेला खूप चांगला असेल. मित्रांनो आपण इथून वरून आलोय. बघू शकता वरच्या साईडने. हा पूर्ण किल्ला. बघू शकता तुम्ही. इकडचे सिक्युरिटी पूर्ण किल्ल्यावरती लक्ष ठेवतात. भाई आपका नाम क्या है? नाम क्या आपका? नाही आहे. इकडे व्हिडिओ बनवायला परवानगी नाहीये, तरी पण आपण थोडा बहुत व्हिडिओ बनवतोय. कारण की आपण त्याला बोललो ठीक आहे थोडं थोडं बनवून आपण हा पूर्ण व्हिडिओ बनवतोय. तर बघू शकता मित्रांनो ह्या किल्ल्याची तटबंदी 30 फूट पर्यंत आहे आणि या किल्ल्याला तिन्ही बाजूने समुद्राचा वेढा आहे. मित्रांनो ह्या किल्ल्याला 2 दरवाजे आहेत. जो एक दरवाजा जिथून आपण मगाशी एंट्री केली जो समुद्राच्या दिशेने आहे आणि एक दुसरा जो दरवाजा आहे तो वसई गावाच्या दिशेने आहे. बघूया तर आपल्याला बघायला भेटले तर मी दाखवेन तुम्हाला. मित्रांनो ह्या किल्ल्यामध्ये चर्च सुद्धा खूप आहेत. त्यातीलच हे एक चर्च आहे जे आता आपण फिरतोय. बघू शकता याचा स्ट्रक्चर पूर्णपणे चर्च सारखाच आहे. ह्याच्या किल्ल्यावरती जे 10 बुरुज आहेत त्या बुरुजांना सुद्धा ख्रिश्चनी नाव आहे. जी ख्रिश्चन धर्मामध्ये जी नावं असतात तीच नावं ह्या बुरुज आहेत त्या 10 बुरुजांना आहेत.
शकता आपण इथून वरतीच गेलो, त्या साईडने पूर्ण फिरून आलो. बघू शकता खूप मोठा किल्ला आहे हा पूर्ण आतला रोड आहे किल्ला. हे मंदिर आहे इथे मित्रांनो, बघू शकता. हायचा आतमध्ये येण्याचा दरवाजा आहे, एंट्रन्स. आपल्याला शुद्ध मराठी एवढा तर शब्द हे सुचत नाहीत. त्याचा दरवाजा बघू शकता पूर्ण खराब झालाय. हा बघा, पावसातून खूप इथे ना धोका कधीही पडू शकतो. इथे बघू शकता पूर्ण आतमध्ये येण्यासाठी पूर्ण तटबंदी खतरनाक. हा सुद्धा दरवाजा बघू शकताय. हा बघा, हे बघा पूर्ण खराब झालाय. मित्रांनो, मगाशी जे तुम्हाला 2 दरवाजे बोललो होतो त्यातीलच हा एक दरवाजा जो समुद्राच्या दिशेने आहे. बघू शकताय ह्या दरवाजाच्या समोरच बोट आहे आणि त्याच्याच दरवाजाच्या शेजारी छोटंसं गणपती बाप्पाचं मंदिर सुद्धा आहे. बघू शकताय हा दरवाजा समुद्राच्या लगतच आहे. जो येणारा माल इथूनच आतमध्ये घेऊन जात असतील असं आपल्याला वाटतंय. चला तर मित्रांनो, आपण आता जाऊया पुढे जाऊया पुढच्या साईडला किल्ला बघायला, कारण की आपण इथे आता गाडी पार्क केली होती जो हा किल्ला बघायचा होता त्या कारणाने. तर आता आपण इथून जातोय दुसऱ्या किल्ल्याकडे. बघू शकता इथे सुद्धा खूप छान व्ह्यू आहेत. मित्रांनो, बंदराच्या शेजारीच हे कमिशनर ऑफिस आहे. बघू शकताय मित्रांनो, बघू शकताय किल्ल्याचा हा दुसरा भाग आहे, कारण की इथे किल्ले तुकड्या तुकड्यामध्ये आय थिंक आपल्याला दिसतात सगळे. तर चला, इकडे वज्रेश्वरीचं मंदिर आहे जे किल्ल्यामध्ये बांधलं होतं. चला तर आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे. बघू शकता इथे सगळ्या गाड्या म्हणजे आतमध्ये खूप जण फिरण्यासाठी येत आहेत. तर मित्रांनो, आपण आलो इथून. पुढे मागे जाऊ दे, इथे लाव, इकडे लावायच्या मागे. इकडे मंदिर पण आहे का मित्रांनो? पुढे आहे ना? ओके. बघू शकता आकाश गाडी लावतो खाली, म्हणजे येण्या जाण्यासाठी त्रास नको. हा पूर्ण व्ह्यू आहे. तो मित्रांनो, इकडे ना कपल्स जास्त येतात इकडे, आणि आपण तर आता सिंगल आहोत तर आपण कोणाला घेऊन नाही आलोय. बघू शकता मागचा व्ह्यू, सगळे कपल्स इकडे येतात. फक्त किल्ल्याची निगा नाही जशी राखली पाहिजे होती तशी निगा नाही राखले. बघू शकता आकाशने गाडी पार्क केले. चला आपण आता जाऊया, किल्ला तुम्हाला दाखवतो पुन्हा ह्या साईडने. मित्रांनो, मगाचपासून मी किल्ला फिरतोय, त्यामध्ये मला असं कळून येतंय की ह्या किल्ल्यामध्ये न्यायालय आहेत, चर्च आहेत. त्यातीलच एक चर्च तुम्हाला मी दाखवलं. टोटल इथे 3 चर्च आहेत. त्यातील एक चर्च आपण बघितलं. हॉस्पिटल आहेत, अजून कारागृह आहेत म्हणजे जेल आहे इथे. अजून दारू ठेवण्यासाठी असे कोठारे बनवलेले आहेत. असे खूप काही इमारती आहेत इथे ज्या आपल्याला काही बघायला भेटलंय आणि जे काही बघायला भेटलंच नाही, कारण की इथे खूप जंगल झालेलं आहे. कारण की ह्या किल्ल्यावरती दुर्लक्ष झाल्यामुळे जे अवशेष आहेत ते आपल्याला बघायला भेटत नाही आहेत. कारण की इथे खूपच दुर्लक्ष केलं जातं ह्या किल्ल्यावरती. जो इतिहास आहे तो इतिहास जपला जात नाही आहे. बघू शकतोय ह्या किल्ल्यावरती येऊन आपल्याला असंच कळतंय खूप जंगल झालेलं आहे इथे.
मित्रांनो, हा किल्ला मुंबईपासून खूपच कमी अंतरावरती आहे. बघू शकता विरारच्या अगोदर जे वसई आहे त्या वसई गावामध्ये हा किल्ला आहे. नक्कीच सर्वांनी भेट द्या. खूप छान असा आहे. एक पर्यटन स्थळच झालेलं आहे हा. बघू शकताय. इकडे कॅमेरा फिरवताना खूप विचार करावा लागतोय, कारण की जिकडे कॅमेरा फिरवतो तिकडे कोण ना कोणतरी बसलेलेच आहेत. म्हणून आपण विचार करतोय. हा आहे बाहेरचा रोड, बाहेरच्या साईड. हा इथून पण मला वाटतं गेट आहे, म्हणजे एंट्रन्स. तर इथून गवताने पूर्ण खराब झालाय. बघू शकता तुम्ही. किल्ल्याचं जसं काम केलं पाहिजे तसं ह्यांनी काम करून ठेवलेलं नाही. काय म्हणणं आहे किल्ल्याबद्दल? किल्ला खूप छान आहे, फक्त निघाला नाही. आणि कोणी खराब कोणी केलंय? कृपया कपल लोक जे फक्त फिरण्यासाठी या, बाकी अदृश्याचे कृत्य करू नका. किल्ला बघण्यासारखा येण्यासारखं आहे, असं करू नका. किल्ल्यांचा खूप छान बघू शकता. बघू शकता मित्रांनो, तिकडे पर्यटक सुद्धा खूप येत आहेत. किल्ला खूप बघण्यासारखा आहे, हा फिरण्यासारखा खूप आहे. इकडून आपण आता बाहेर आलोय. संपला. हे किल्ल्यांचे तुकडे तुकडे वाटतायत, कारण की अर्धा तिकडे अर्धा इकडे आहे. खूप असं आहे. चला मित्रांनो, आपण हा सुद्धा बघितलाय. आता इकडून आपण एक्झिट होऊया आणि पुढे जाऊया आता. सो मित्रांनो, आम्ही आता आलोय इकडे, बाहेर आलोय. बघू शकता मागे किल्लाच आहे. आम्ही आता जातोय वज्रेश्वरी. पुढे एक मंदिर आहे, ते मंदिर बघायला जातो. तिकडून आम्हाला बीच पण फिरायचं आहे. सो चला. आकाशने आपले बाहेर आकाश गाडी काढ. आपल्या रेड एंजल सोबत आम्ही तिघे सुद्धा खूप फिरतोय.